जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले
Oh
जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे अजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करून शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन करू प्रथम नमन करू प्रथम आरो करे जवन संपाती करे जवन संपातिया सत्या भूपा जाने कभी दाविता भगवान रे कभी सच्चिदानंद विग्रहम्
पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदी वल्लभम आता हृदय हे अपुले चौफाळुनिया बरे वरी बैसवू पावले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा दीर्घ्या पद्धतीचा गाथ्यातील अगदी महत्वाचा अभंग असून मनुष्य शरीराला प्राप्त झाल्यानंतर ज्या संत महात्म्याच्या सहवासानं कृपेनं एक जीवनाला कृतार्थता प्राप्त होती असं कृतार्थ झालेल्या जीवनाचा आनंद अभंगाच्या दृष्टीने वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल मनुष्याचं जीवन मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर कृतार्थ होत नाही. कारण बाकीच्या योनीपेक्षा मनुष्य शरीराला एक जास्तीची कामशास्त्रानं सांगितलेले. अन्य शरीरापेक्षा अन्य देहापेक्षा शरीराच्या ठिकाणी उपाधी जास्त प्रमाणात आहे. आणि पशु प्राणी जेवढी महाराज विषयाकडे भोगाकडे आसक्त होत नाहीत तेवढी मनुष्याकडे आसक्त होण्याची बुद्धी सुद्धा जास्त आहे. या संसारात आल्यानंतर एक तर संसार अमंगळ आहे. अमंगळ संसारामध्ये दिलेलं शरीर अमंगळ अशुद्ध आहे. अशुद्ध शरीराला अशुद्ध वस्तूकडे अशुद्ध गोष्टीकडे अशुद्ध व्यक्तीकडे आकर्षण जास्त आहे. एवढ्या सगळ्या व्याप्तीमधून भगवत प्राप्ती करून आपला उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून मी सांगितलं काम जास्त आहे. पण अशा शरीराला नुसतं शरीर प्राप्त झाल्यानंतर माणसाचं शरीर प्राप्त झाल्यानंतर कृतार्थता प्राप्त होत नाही. संसारामध्ये प्राप्त झालेलं शरीर भगवंताच्या सेवेमध्ये साधनेमध्ये झिजलं पाहिजे. भगवंताच्या सेवेमध्ये त्याची वेळ गेली पाहिजे. त्याचं धर्म आचरण चांगल्या प्रकारचं पाहिजे. शरीर नुसतं दिसायला सुंदर असून भागत नाही, ते आचरणानं पोक्त पाहिजे. म्हणून भगवत प्राप्तीसाठी भगवंताला पोषक असणारे आचरित कर्म जर महाराज या जीवाकडून घडावे असं वाटत असतील ना, तर त्याच्यावर त्या देहात्म्यावर त्या जीवात्म्यावर संत महात्म्याचे संस्कार महत्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल मनुष्य योनी प्राप्त झाली होती. 84 लक्ष योनीमध्ये सगळ्यात किमती असणारं माणसाचं शरीर प्राप्त झालं होतं. पण या शरीराला कृतार्थपणा प्राप्त झाला तो संत महात्म्याच्या कृपेने. काय केलं तर संत महात्म्याने आमचा सांभाळ केला. म्हणून आजी फळ झाले साचे कृतार्थपणा झाला. कृतार्थ झालो. आता पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यू रूपी संसारात यावं असं काही शिल्लक राहिलं नाही. भय निरसली खंती संपलं. आता एक वेळेस या संसारात आलोत ना, आता संसारात पुन्हा यावं अशी अपेक्षा राहिली नाही. महाराज आता संसारात पूर्ण झाल्यानंतर, संसाराला पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर आता पुनरपी संसाराला तुम्हाला येण्याची गरज नाही. संसारातल्या काही सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या का महाराज म्हणतात कृतार्थ झालो. कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. जी अपेक्षा होती, ज्या वासना होत्या, तसं तर मनुष्याच्या इच्छा वासना जरी लौकिक स्वरूपाच्या असल्या तर त्या संसारात पूर्ण होणं शक्य नाही. पण आमच्या अपेक्षा इच्छा वासनाच परमार्थ स्वरूपाच्या होत्या, त्या संत महात्म्याच्या सहवासानं पूर्ण झाल्या. महाराज मग आता काय तुम्ही मरणार नाहीत का? तुम्हाला मृत्यू येणार नाही का? तुमच्यावर काळाचं तादात्म्य नाही का? काळाच्या तादात्म्यात सगळं जगत आहे.
पण एवढं मात्र खरंय, ज्याच्यावर संत महात्म्याची कृपा आहे त्याला कुठलाही काळ आला तरी महाराज त्याच्या कुठल्याच शरीराला इज्जत नाही पोहोचत. पण संत महात्म्याच्या संगतीनं ज्या कुटुंबाचं आचरण असेल त्या कुटुंबात सुद्धा आपत्ती येत नाही. हे संत महात्म्याचं कर्म आहे. विठ्ठला विठ्ठला भगवान श्री गोदमेश्वराच्या दरबारामध्ये आजचा हा नगर भोजनाचा योग आणि ज्यांच्या संयोजनातून आजचं हे नगर भोजन आहे, श्रीयुत मारुतीरावजी तात्यारावजी गुट्टे आणि त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात श्रीयुत वैजनाथराव मारुतीरावजी गुट्टे आणि श्रीयुत सोमनाथराव मारुतीरावजी गुट्टे आणि समस्त गुट्टे परिवार, या गुट्टे परिवाराकडून एक गोदमेश्वर भगवंताची सेवा संकल्पित करण्याच्या हेतूनं एक केलेला छोटासा प्रयत्न आहे. अन्नदानाच्या ज्ञानदानाच्या संयोगानं समर्पित करण्याचा हा परमयोग आहे. खऱ्या अर्थाने हे महत्भाग्याचं लक्षण आहे. आणि परमार्थ करीत असताना, दान धर्म करीत असताना एवढ्या मोठ्या स्वरूपात जर महाराज भगवंताची सेवा घडत असेल ना तर त्यांना आपलं परम भाग्यच समजावं. नगर भोजन आहे आणि नगर भोजनाची पद्धत मी सुरुवातीलाच म्हणलं, परळी तालुक्यात अंबाजोगाई तालुक्यात बऱ्या प्रमाणात नगर भोजन होतात. पण ज्या ज्या ठिकाणी नगर भोजन असतात, आता मी बऱ्याचशा वेळेस नगर भोजनाची कीर्तन केले. कीर्तन संपेपर्यंत 50 माणसं जमा होते नगर भोजन. नगर भोजन करणाऱ्या बऱ्याचशा माणसाला विचारतो, स्वयंपाक किती लोकांचा केला? ते म्हणतात 2000 लोकांचा. मी म्हणलं तर कीर्तनालाच 50 आहेत, 2000 कुठून येते? ते म्हणजे कीर्तन संपू दे नुसतं. आरती झाली की सगळी जमा होणार, पण कासारवाडीला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. मी येण्याच्या अगोदर महाराज अर्धा मंड भरलेला होता. का बाहेरचेच आलेले सगळे गावातले भेट ना आहेत का? गावातले पण मला आता कुणाचीच ओळख नाही, म्हणून बाहेरचे म्हणलं तर गावातले तरी सगळे सारखे. एवढं चांगल्या स्वरूपाची सेवा. कारण शास्त्र असं सांगतं, अन्नदान करीत असताना मनुष्यानं भजन कीर्तन करून करावं आणि अन्नदानाचा उपभोग घेत असताना भजन कीर्तनाचं श्रवण करूनच भोग घ्यावा. नाही तर मग देणाऱ्यालाही दोष लागतो भजन कीर्तन न करता केलं तर. आणि भजन कीर्तन न करता, भजन कीर्तनाचं श्रवण न करता आपण नुसतंच जेवून गेलो तर जेवणारालाही दोष लागतो. विठ्ठला विठ्ठला या समस्त गुट्टे परिवाराकडून केलेले हे प्रोक्त स्वरूपाचं आयोजन माझं खऱ्या अर्थानं परमभाग्य आहे. प्रथमतः मी प्रथम सेवा करण्याचा योग मला गोदमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आला. अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून अभंगामध्ये संत महात्म्याने केलेल्या उपकाराची जाणीव करून देतो. संत महात्म्याचे उपकार या जगावर आहेतच आहे. कारण आई वडील सुद्धा आपल्या लेकराला चांगल्या मार्गाला लावण्यासाठी जेवढे प्रयत्न करतात ना, त्याच्यापेक्षा मला वाटतं संत महात्म्याचे प्रयत्न पराकाष्ठा जास्त आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा, होय अहितापासून काढते हित देवनी वाढविते, नाही गा श्रुती पर्वती माऊली जगा. संत महात्मे स्वतःच लेकरू वाईट मार्गाला लागलं तर मायबापाला थोडं दुःख वाटतं, थोडं लक्ष देऊन ऐका. पण एका कुटुंबात जर 2 भावंड असली, एकाची पोरं नोकरीला जर लागली तर दुसऱ्याला बरं वाटत नाही. त्याला वाटतं त्याची 3 लागली, आपलं एखादं तरी लागायला पाहिजे होतं. ते 3 नोकरीला लागल्यानंतर जेवढा आनंद होत नाही ना, त्याच्यातलं एखादं व्यसनानं बरबटलं तर त्याला जास्त आनंद होतो दुसऱ्याला. जगामध्ये आपण दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं समाधान मानणारे नाहीत. पण संत महात्मे
निस्वार्थ स्वरूपाने हे जग आहे त्याकडे जातं तर त्याचं दुःख महात्म्याच्या अंतकरणाला होतं. म्हणून संतांचा अधिकार मायबापापेक्षा जास्त आहे. आई वडील सुद्धा स्वतःच्या लेकराला सन्मार्गाला लावण्यासाठी जेवढे प्रयत्न करीत नाही तर रात्रंदिवस संत महात्मे त्यांच्यासाठी झटतात, त्यांच्यासाठी आपली वेळ देतात. महाराजांनी आणखी एका ठिकाणी वर्णन केले बघा. उपकारासाठी केले उपकारासाठी केले हे उपाय. अन्यथा येणे विना काय झाडा आम्हा. गरजच सर्व संतांची आपण त्यांच्या जातीचे. संत आपल्या जातीचे नाही आणि आपण आमच्या जातीचे म्हणून सांगाय आपल्याकडे योग्यता नाही. संताला कधी जातीच्या बंधनात पाहू जाऊ नका. संताला ते आमच्या जातीचे म्हणणारालाही नरक प्राप्त होतो आणि ते त्यांचेच संत म्हणणारालाही नरक प्राप्त होतो. संताचं कर्म एवढं शुद्ध आहे त्याला जातीच्या बंधनात पाहता येत नाही. आणि ते जातीसाठी काय येणे बिन काय चाडामा येत असतानाच निश्चित कर्माने येतात. निश्चित कर्म आहे संत महात्म्याचं. मी सतत सांगत असतो मनुष्य येत असताना अनिश्चित कर्माने येतो. अनिश्चित याचा अर्थ खाली आल्यानंतर काय करावं याचं ठरलेलं अजून सुद्धा नाही. आणखी सुद्धा जर विचारलं ना आपला व्यवसाय कोणता आहे म्हणून तर काही काही माणसाला सांगताच येत नाही. आता तरी काय करतात हे जर विचारलं ना तर सांगता येत नाही. शेतकरी म्हणावं त्याच्यातही पूर्ण वाहून गेलेला नाही. महाराज भजनी म्हणावं तर त्याच्यातही पूर्ण वाहून गेलेला नाही. कारण भजनी म्हणून जर पूर्ण भजनी म्हणूनच जर सांगितलं तर नुसत्या भजनावर मी भागत नाही. कारण भजनी म्हणून इकडची पगार मिळावी वाटते, शेतकरी म्हणून तिकडचे 500 का होईना महिन्याला यावेत वाटतेच नाही. एका ठिकाणी काही समाधान नाही. आपलं कर्म अनिश्चित आहे हे सांगायचंय मला. पाहे पा शरीराची आगावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थवागवा सांडोनिया. पण संत महात्मे निश्चित कर्माने आलेले आहेत. वरून आल्यानंतर एखाद्या वेळेस निवडलेल्या कर्मामध्ये महाराज मान अपमान प्राप्त झाला तरी व्यवसाय बदलीत नाही. त्याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला
पण संत महात्म्याला हे जगत बुडत आहे हे डोळ्यानं बघवत नाही, म्हणून संत महात्मे सामान्य जीवावर उपकार करतात. केले उपकार सांगू मी काय, शरीर आपल्या कर्मानं मिळालंय, पण शरीराला सन्मान संतांमुळे मिळतो. आपल्या गळ्यानी माळा आहे ती संत महात्म्याची कृपा आहे. ज्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येतात ती संत महात्म्याची कृपा आहे. संताची कृपा असलेला माणूस कुठल्या बी व्यवसायात गेला तरी महाराज तो त्याच्या धैर्यापासून ढळत नाही. काही काही महाराज काही गोष्टी अपवादात्मक आहेत. मद्याचं दुकान असणाऱ्या माणसाच्या गळ्यामध्ये सुद्धा माळ दिसते. कशाच बिअर बारचे 200 लायसन त्याचे, तो माळ करतो कमाल. आणि ज्याच्या घरी महाराज भांडे इकून का होईना पण इच्छा पूर्णच करतो. त्याच्या मंडळीला मंगळसूत्र सुद्धा घालायला ठेवत नाही, तो सुद्धा मोडतो आहे तो. पण इतक्या दारूच्या समुद्रात राहून जर निर्व्यसनी राहत असत, माणसानं व्यवसाय कोणताही करू द्या, मनुष्याचं चित्त भगवंताची अगदी जुडलेलं पाहिजे. भोग त्याग दोन्ही नाही नारायणा, तुका म्हणे जैसी स्फटिक शिळा, किंवा शिळा स्फटिकाची न पालटे भेदे. वा कुठही जरी गेलं पाण्याचा विचार करा, ज्या रंगामध्ये जाईल तसं होऊन जातं. तसं काही माणसाची बुद्धी इतकी महाराज अस्थिर आहे. भजनात आले की माणसाला असं वाटतं हे परंपरेचे भजनी असतील. राजकारणाची महाराज तिकडलं बी ती निवडणूक एखादी जवळ आली की बिचारी महाग तिथं बी थांबत नाही. विठ्ठला विठ्ठला माणसाला पुढं पुढं व्हावं वाटतं. महाराजांनी वर्णन केलं, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग, धरू जाता संग तवतो होय बाध. माणसाची बुद्धी स्थिर पाहिजे. आणि परमार्थातलं सगळ्यात महाराज कठीण आणि भगवत प्राप्तीचं साधन आहे मनुष्याच्या ठिकाणी असणारं धैर्य. येथे एक वर्म पाहिजे धीर, परिम्याले केले आसार, देह हा नासिवंत जाणार, धरिले सार नाम तुझे. मनुष्याच्या ठिकाणी धैर्य असणं हे परमार्थाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि धैर्य ज्याच्या जवळ असेल ना त्याला भगवत प्राप्ती सहज आहे. विठ्ठला विठ्ठला महात्मे खालच्या लोकात आले तरी ते त्यांच्या कर्माच्या ठिकाणी स्थिर असतात का नसतात. आता इतक्या बाजारात आल्यावर महाराज माणूस बदलत नाही का? बदलत नाही का? बदलतो का नाही? जसं वातावरण असत तसं त्याच्यात बदल होतो. पण संत महात्मे आता चांगला काळ झालाय महाराज. माऊली ज्ञानोबा राहायला आल्यापासून आता पावणे 800-750 वर्षाच्या पुढे झाले. इतकी सुधारणा होत 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 महाराज आता इथपर्यंत आलंय. कीर्तनाची संख्या वर्षकाठी 100 कीर्तन कसल्याही गावात होते सप्ताहाचे हे धरून. इतकी कीर्तनाची संख्या वाढून सुद्धा महाराज माळकऱ्याचा भरवसा नाही. माळ कीर्तन म्हणून नुसते माळ करायचं बरं.
याच्या अगोदर 700 वर्षाचा काळ बघा, 4-5 वर्षाचे बालक असताना सुद्धा पूर्ण जातीनं विरोध केला ब्राह्मणाच्या, पण तरी सुद्धा धैर्यापासून ढळले नाहीत. त्याला संत म्हणतात. कर्म निश्चित असतं आणि निश्चित कर्मामध्ये एखाद्या वेळेस नफा तोटा आला, मान सन्मान प्राप्त झाला, तरी संत आपल्या कर्मापासून ढळत नाहीत. महाराज म्हणतात अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यौमद भक्त समे प्रिय. किंवा आणि सांगितलं मानापमानयो स्तुल्यो स्तुल्य निंदारी पक्षयो. काही संबंध नाही म्हणा. आपला व्यवसाय जर निश्चित असेल ना, एखाद्या वेळेस एखाद्या वस्तूला चांगली किंमत येते आणि एखादी वस्तू जरा महागाईने विकली की दुसऱ्या वर्षी शेतकरी तिच्यावर एवढे तुटून पडते. काही काही वेळेस शेतात लावलेलं पीक बाहेर नुसतं उपटून काढायला बी परवडत नाही. असं एखाद्या वेळेस योग असतं. जसं कोरोनाच्या काळात गोळ्यालाचा योग आलता महाराज. लोकांनी मरणाची एवढी भीती सुटली, कोणीतरी अफवा सोडली म्हणजे गोळ्याला न राहते. लोक सगळे शेतातच फिरत होते. आता कोरोना संपला, त्याला काही किंमत, काही वेळेपुरती मर्यादित किंमत असते. आपण आपलं धैर्य जर भगवत प्राप्तीसाठी, आता भगवत प्राप्तीचा ज्याचा व्यवसाय असेल ना, हा मृत्यू लोकांचा सगळ्यात किमती व्यवसाय आहे. याच्यासारखा श्रीमंत धंदाच कोणता नाही. असल्या धंद्यामध्ये एखाद्या वेळेस जर महाराज मान सन्मान प्राप्त झाला, कमी अधिक नफा तोटा झाला, तरी धैर्यापासून न ढळणं ही संत महात्म्याच्या कृपेची ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला हरे प्राप्तीसाठी जो जीव योग्य असेल असं संत महात्म्याचं जर चांगल्या दृष्टीनं महाराज संत महात्म्याने पाहिलं, तर अशाला संगतीत घेऊन संत महात्मे भगवत प्राप्तीपर्यंत घेऊन जातात. अन्यथा आपल्या आपल्या सामर्थ्यानं भगवत प्राप्ती संसारातून उद्धार होणं शक्य आहे. नुसतं शरीर प्राप्त झालं माणसाचं, हे ते महाराज याच्या ठिकाणी फार अवगुण आहेत. किती अवगुण सांगितले शरीराच्या ठिकाणी. पहिला अवगुण आहे शरीराच्या ठिकाणी, हे अज्ञान आहे. थोडं लक्ष द्या. संत महात्म्याची कृपा का अपेक्षित आहे, तर प्रत्येकाचं शरीर प्राप्त झाल्यानंतर त्याच्यात अज्ञान सहजरित्या वास्तव्याला येतं. सहजरित्या वास्तव्याला येतं याचा अर्थ प्रयत्न करायची गरज लागत नाही. अज्ञान आणण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी बरीचशी गुरुकुल आहेत. पण अशी कुठं शाळा बघितली का तुमच्या जवळचं ज्ञान नष्ट करून आम्ही अज्ञान तुम्हाला देऊ असं? राग आणायच्या शाळा कुठल्या? अहंकार वाढवायच्या आहेत का? शरीरात विषयाची वाढ करायची म्हणून, रजोगुण तमोगुण वाढवायचा आहे म्हणून, या गोष्टी त्यागण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. अज्ञान सहजरित्या वास्तव्याला येतं आणि संसाराचे पुन्हा पुन्हा दुःख भोगण्याचं कारणच आहे अज्ञान, आहे का नाही? पुन्हा पुन्हा जे संसाराला येतो त्या अज्ञानामुळे म्हणाल. आणि हे अज्ञान घालवण्यासाठी संत महात्मे सोडतात जगामध्ये दुसरा पर्यायच नाही महाराज. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिस्तत्वदर्शिनः. मग अपेक्षित आपुले तेही सांगते पुसिले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. संत महात्म्याच्या सेवेनं अज्ञान जातं आणि संत महात्म्याच्या संगतीनं राग द्वेषातील विकार जातात. आता अज्ञानही गेलं, ज्ञानाची प्राप्ती झाली आणि राग द्वेषातील विकार जर गेले तर त्याचा अंतकरण बाह्य स्वरूपाचे इंद्रिय शुद्ध होऊन जातात. असा शुद्ध झालेला जीवात्मा भगवत प्राप्तीसाठी योग्य होतो. विठ्ठला विठ्ठला हे आमचे संत करतात. माझा तुमच्याकडे प्रश्न आहे, राग घालवायला प्रपंचात कोणता माणूस आहे हो? अहंकार घालवणं कुणाचं शक्य हो? अज्ञान घालवणं कुणाचं शक्य आहे? प्रापंचिक विषयाचं ज्ञान कुणीही देईल. शाळेतल्या शिक्षकाकडून ज्ञान प्राप्त झाल्यानंतर लोभ वासना वाढते का कमी होतं?
जरा शिकायला लागलं की बापाला आशा वाढते, आईला आशा वाढते, स्वतःलाही आशा वाढते. जरा गावामध्ये शाळेमध्ये जरा विद्यार्थी चमकला ना, बापा अगोदरच लक्ष ठेवून असतो, मुलगा डॉक्टर होण्यासारखा जेव्हा भक्तकडे आपल्या संततीला फार महाराज पुढे नेण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो, लगेच आशा वाढते. आता याने डॉक्टर होण्यासारखे म्हणल्यानंतर काय त्याला आशा वाटत नसेल का? तो लगेच हिशोब करतो, MBBS ला लागलो तर चांगला 1.5 लाख रुपये महिन्याचा पगार मिळत, सरकारी नोकरी जर केली तर 1.5 लाख रुपये पगार मिळत. त्याच्यापेक्षा वैयक्तिक स्वतःचं हॉस्पिटल जर केलं तर आपल्या मनानं कितीही बिल घेऊन चांगले महिन्याचे 5-25 लाख कमवता येतील. आजाराचं नका का निदान लागणार, पण आपल्या मनात जेवढे पाहिजे तेवढे पैसे घेता येतील. म्हणून तर सरकारी नोकरी कुणी करीत नाही महाराज. काही नोकऱ्या लबाड्या करण्याच्याच नाहीत, आहे का नाही? मास्तरची नोकरी महाराज, तिच्यात पगारीवरच समाधान राहावं लागतं. एखाद्या संस्थेवाले जर असले तर काहीतरी थोडंफार मिळवता येईल, पण मास्तराच्या नोकरीत काही दुसरं काही नाही महाराज. आपलं महिन्याच्या पगारीला समाधान राहायचं. कंडक्टर ड्रायव्हरची नोकरी आहे, महिन्याच्या नोकरीवरच्या पगारीवर जे येईल त्याच्यातच समाधानी राहावं लागतं. लबाडीच करता येत नाही. काही नोकरी इतकी लबाडीची महाराज. तलाट्याची नोकरी बघा, त्याला विचारले तलाट्याला किती महिना असतो, ते म्हणजे महाराज 20,000च आहे. म्हणजे 20,000 कसं बघतं? तुम्हाला 1.5 लाख पडतो की? कुठून पडत? सरकारचा महिना 20,000 आणि 1.5 लाख पडतो. पोलिसाला तर विचारायसारखंच नाही महाराज. होय, हे सगळं अनामी धन आहे. आणि ह्या अनामी धनानं बराचसा वेळेस मनुष्याला दुःख प्राप्त होतात बरं का. म्हणून परमार्थ साधनेत माणसानं परमार्थाची सोंग करीत असताना दुसऱ्याचा एक नवा रुपया सुद्धा बिन कष्टाचा आपल्याकडे येऊ नये याच्यासाठी विचारच करावा. विठ्ठला कुणाबरोबर काय आचरण करावं हे संत महात्म्याच्या संगतीतल्यालाच कळू शकतं. ज्याला फक्त प्रपंचाचीच आसक्ती आहे अशाला धर्म आचरण काय हेच कळत नाही. म्हणून मला सांगायचंय, संत महात्म्याच्या सहवासामध्ये एक जीवनाला कृतज्ञता प्राप्त होते, मनुष्य शरीर प्राप्त झालं. बरं झालं महाराज वर्णन करत आहेत बघा. बरवे झाले आलो या जन्मासे, बरवे झाले आलो या जन्मासे, जोडली मनुष्य देहाचे, बरवे मनुष्य देहाचे, आलावाचे उत्तम राजे, आलावाचे स्त्रीपेक्षा पुरुषाचा जन्म प्राप्त झाला, देह प्राप्त झाला. बरं वाटतं का नाही? तुम्ही आपला नका विचार करू. आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस आपल्या आई वडिलांना आनंद झालाच असेल. आजही मुलीच्या जन्माचा जेवढा आनंद होत नाही त्याच्यापेक्षा मुलाच्या जन्माचा थोडा जास्त होतो. पण ते म्हाताऱ्याला मरेपर्यंत चांगलं 10-5 वेळेस तरी एकदा हाताखालून काढत. मुलीचं काही असं चरित्र कुठं ऐकायला आलं नाही महाराज. लईच धड झाली तर दावा देते मुलगी. पण ह्याचा भरवसाच नाही महाराज. पण आनंद कुणाचा जास्त होतो का नाही? मुलाचाच आनंद जास्त होतो.
मुलगा शरीर प्राप्त झालं तसं तर शरीरच दुर्लभ आहे किंवा दुर्लभ मनुष्य देहो देही नाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ मन्य वैकुंठम प्रिय दर्शन कठीण आहे, मिळत नाही. महाराज म्हणतात पार्था ऐसे जे जन्म जया लागे देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीते सदा कठीण आहे, मिळत नाही. आणि न मिळणारं माणसाचं शरीर आपल्याला प्राप्त झालं, योग आहे चांगला, चांगला योग आहे, आपण माणूस झालो. पण नुसतं माणूस झाल्यानंतरच समाधान मानावं का? काही काही वेळेस काही माणसाला दुसऱ्यानं बोलून सांगावं लागतं, बाबा एकादशी सोमवार कुत्रे तरी पाळते, तुला तेवढे तरी संस्कार असावे. पशु प्राण्यापेक्षा कुठले तरी संस्कार ह्याचे थोडे जास्त असले पाहिजे, ते तर माणूस आहे ना. पण इतके सुद्धा संस्कार काही मनुष्याच्या ठिकाणी नाहीत. आसुरी प्रवृत्ती, त्याच्याजवळचं धन आसुरी, त्याचं खाणं आसुरी, त्याची संगत आसुर लोकांजवळ बरोबर आहे. आणि त्याच्या जे संगतीत आहेत ना ते सुद्धा आसुरच आहेत सगळे. आता एवढी आसुर प्रवृत्ती जर त्याच्या ठिकाणी असेल तर आशाला मनुष्य जन्माला येणं. काही काही वेळेस कल्पना असते, कल्पना करतो महाराज, जुन्या काळामध्ये मांस खात असताना माणसं भाजी सुद्धा नव्हते. सिंह जसा महाराज एखाद्या प्राण्याच्या घशावर बसून रक्त प्यायचा नंतर सुखायचे माणसं. आता इतकी आदम प्रवृत्ती मनुष्य शरीरात जर असेल तर अशाचा मनुष्य जन्म हा निरर्थक आहे. फार किमती माणसाचं शरीर आहे, त्या मनुष्य शरीराच्या प्रत्येक इंद्रियाचा थोडा थोडा हिशोब करीत जा. कारण आता जी ओवी म्हणून दाखवली ना, माणसाचं शरीर प्राप्त व्हावं म्हणून स्वर्गात देव तप करतात असं ज्ञानोबा म्हणतात. स्वर्गे ठेले जप होम करीते सदा स्वर्गीचे आभार इच्छिता आमरत्वाला प्राप्त असणारी खाली अव म्हणून वाट बघत असतील, तप करीत असतील, खालची फक्त लग्नच चांगल्या स्त्री बरोबर झालं नाही म्हणून फाशी घेऊन मरत असतील. बऱ्याचशा जणांची ती सुद्धा कारण असतात. माणूस चांगला होता हो पण बाई चांगली मिळाली नाही. माणूस चांगला होता म्हणजे कर्ज फार झालं. कर्ज कशाचं झालं? भजन करण्याचं. जे माणसं मेले ते काय, जे आत्महत्यासारखं महाराज एक आघोरी कृत्य करतात, हे कर्ज भजन कीर्तनाचं असतं का? खालच्याला शरीराची किंमत कळत नाही. शरीर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलंय, शरीराच्या जवळ काही गोष्टी सहज वास्तव्याला येतात. शरीर मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने आनंद नाही साजरा करायचा. या पुराणामध्ये असे काही इतिहास आहेत, जन्माला आल्यानंतर स्वतःच्या आईनं पाळण्यात घातलेल्या बाळाला उपदेश केला. कशाला जन्माला आलास? मदानुसाराने काय म्हणते, कशाला जन्माला आलास?
हा देह नाशिवंत मलमुत्राचा पाना हा देह नाशिवंत मलमुत्राचा पाना जन्मला झाले उरले कीटकाचा लेकरू जन्माला आले 5 दिवसाला कोणी शिकविल का होईल स्वतःच्या मुलाला? आपण एवढे लबाडे एखाद्याचं आहित होत असताना सुद्धा तुम्ही ज्यांनी पुढे अनुभव घेतला ते पाठीमागे त्याला सांगत नाही ती इकडं वाईट आहे म्हणून सांगता का पुढे वाईट आहे म्हणून? प्रपंचिक माणूस पहिल्याला पत्नीच्या त्रासानं आत्महत्या करण्याची वेळ येऊ द्या पण तो मागालच्याला सांगत नाही लग्न नको करू बाबा, अनुभव सांगत नाही. जन्माला आल्यानंतर मदाला सरांनी उपदेश करते, कशाला जन्माला आलास? हा देहो नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी जन्म घातले रे कर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा. काय कर? स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा. भगवंताचं चिंतन कर. ह्या लोकांचं एवढं अवघड आहे. लोकांचं म्हटलंय बरं का, खाल्ल्या लोकांचं, या मृत्यू लोकांचं. इथं आले ब्रह्मदेव भ्रष्ट झाले, इंद्र भ्रष्ट झाला, चंद्र भ्रष्ट झाले, अखंड भगवंताचं भजन करणारा नारद भ्रष्ट झाला.
रामाची आई म्हणून घेणारी काही भ्रष्ट झाली. विषयाच्या संगतीनं रामाचा पिता म्हणून घेणारा राजा दशरथ भ्रष्ट झाला. का? फक्त संत सहवास नाही. आता ब्रह्मदेवाला आणि इंद्रचंद्राला जर महाराज आपले इंद्रिय राखता येत नसतील तर मनुष्य शरीर नुसतं प्राप्त होऊन मी धन्य झालो असं कसं म्हणता येईल? जन्माला येणं नुसतं महत्वाचं नाही. मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्य शरीराला संस्कारित असून भगवत प्राप्तीसाठी योग्य जीव होणं हे सगळ्यात मोठं महत्वाचं आहे. महाराज म्हणतात जे नानागती ते पावविते ते चित्त भरिला आत्मया ते एकदा किंवा नाते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले येत याता यात निमाले घनानंद जे एकदा भगवत स्वरूपाच्या स्वरूपाला महाराज भगवत स्वरूपाला प्राप्त झाला त्या जीवाचा सगळा प्रवासच संपला. पण नुसतं मनुष्य शरीर प्राप्त होणं महत्वाचं नाही. मनुष्य शरीर प्राप्त होऊन संत महात्म्याच्या सहवासानं भगवत प्राप्तीसाठी जीव योग्य होणं ही दशा पवित्र आहे. आणि मी अशा दशेला प्राप्त झालो म्हणून माझं जन्माला येणं सफल झालं. अभंगाचं प्रथम जन्म आलो त्याचे 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 जन्माला तर आतापर्यंत भरपूर वेळेस येत होतो. किती वेळेस हो गणित नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा. जसं जन्माचं गणित नाही ना तसं चांगलीच माणसं जन्माला आली तर कुठंतरी इतिहासात नाव निघतं. गावाची वस्ती 700 पासून 7000 गेली तरी वर्षाकाठी 100-200 माणसं मरतात. एवढं कुणी महाराज गणित ठेवीत नाही. काही माणसं गणित ठेवण्यासारखी बी जन्माला येत नाही. सगळ्या गावानं मिळून नवस करावा अशी काही वाघ आहेत महाराज. कशासाठी? जन्माला यावं म्हणून का मरावं म्हणून? कल्पना करा. अशा काहीच्या जन्मानं जगाला सगळ्याला त्रास होतो.
ऐसे कुळी पुत्र होते बुडविते पूर्वजा. सगळ्या कुळाला नष्टता प्राप्त होती. काही काही जन्म असे आतापर्यंत एवढ्या वेळेस महाराज या संसारात आलो. एक तर मनुष्य जन्म शेवटचा आहे म्हणून सांगितलंय. शेवटाची पारी एक मनुष्य यायचं नाही. नाहीतर पुन्हा आला तर माणूस होऊन यायचं नाही. खंतितेन करा होणे गाढव. आता पुन्हा माणूस नाही. कवा नाही आपला होण्याचा. काही भागात पद्धत असते बघा. राग सावरण्याच्या दिवशी कुंकाचं ते काहीतरी तुमच्याकडे करतात का? राग सावरण्याच्या दिवशी कुंकावर ठसे कशाचे उमटते ती बघतात ना. माणसाच्या पायाचा ठसा महाराज कुणाच्यावरच उमटत नाही. कावळ्याची ठसा उमटते. काही काही नुसते राग रेग दिसते सापासारखी. कारण कुणासोबत प्रेमानं जन्मभर वागायच नाही. नुसता द्वेष मत्सर जर जन्मभर केला तर शास्त्र त्याला सापाचा जन्म सांगतं. नुसती लबाडी जीवनात केली असेल तर कोल्ह्याचा जन्म प्राप्त होतो. आता असे लई मोठे जन्म आहेत. सगळे सांगत बसत नाही. मनुष्यानं व्याभिचारासारखं जर कर्म केलं असेल तर उन्मत हत्तीची किंवा बैलाची योनी त्याला प्राप्त होते. जो अखंड जगावर अन्यायासारखं कर्म करीत असेल पशु प्राण्यामध्ये त्याला भित्री योनी प्राप्त होती. सश्याची हरणाची. म्हणजे पुन्हा सगळ्यांनी त्याच्यावर मिळून अन्याय करायचा. हे सगळं उलट गणित आहे महाराज. असे जन्म प्राप्त होतात. एक माणसाचा जन्म शेवटचा आहे. आता पुन्हा मनुष्य शरीर प्राप्त होणार नाही. आता शेवटचं म्हणल्यावर थोडं कस लावून काम पाहिजे किंवा कमाल घालायला 75 यावी. ऐसे लोकीची जी नांदवणूक तेत जन्मले आती जे लोक. ओवी लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबराय म्हणतात तयाची आणि निश्चितीचे कौतुक दिसत असे. एवढं निवांत राहण्याचं ठिकाण नाही हे. लवकरात लवकर आपल्या इंद्रियावर तादात्म्य मिळायचं. भगवत प्राप्ती करून घ्यायची. हे मनुष्य शरीराचं आद्य कर्तव्य. तैशी तसेची वाट न पाहता वैसेची या गावान येता. बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते. लवकरात लवकर भगवत प्राप्ती झाली पाहिजे. पण आता भगवत प्राप्ती करण्यासाठी शरीर मिळालं तर शरीराच्या जवळ अज्ञान सहज आलंय. काम क्रोध सहज आले. आणखी विकार महाराज सहज आले. इच्छा द्वेषासारखे.
आता ह्या विकाराला घालवल्याशिवाय भगवत प्राप्ती शक्य नाही. म्हणून शरीर प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर हे विकार घालवणार ज्यांच्या संगतीने जाते त्या संत महात्म्याची भेट महत्वाची. बघा निळोबाराय म्हणतात, आहे शेवटीचे माझे येथे येणे, वाटे निश्चय याची या दर्शने, राहिले चित्ती ओ याचे चिंतने, निळा म्हणे आजी ऐकिले गाराने ओ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाळ. शरीर प्राप्त झालं, शरीर सुद्धा संत महात्म्याच्या संगतीनं गेलं ना तर त्याला संस्कार नाही आणि त्याला भगवंताची अनुभूती येत नाही. महाराज सांगतात, आमचा योग चांगला आला, एक तर माणसाचं शरीर बी प्राप्त झालं, माणसाचं शरीर प्राप्त होऊन संत महात्म्याची भेट झाली. नुसती भेट झाली का, आम्हाला संत कळाले, आम्ही संत सेवेत लागलो, आजी फळ झाले साचे, कृतार्थ झालं जीवन. तुम्ही संत महात्म्याची भेट झाल्यानंतर एवढं संतासाठी केलं म्हणता, संत महात्म्याने नेमकं उपकार मांडण्यासारखं तुमच्यासाठी काय केलं? संत महात्म्याच्या सहवासानं त्यांच्या दर्शनानं संगतीनं त्या संत महात्म्याने केलं तरी काय नेमकं? महाराज म्हणतात सांभाळ. संत संगतीने थोर लाभ झाला, मोहन रसला माया देख वैरी काढिले बाहेरी, काम क्रोध वैरी काढिले बाहेरी, बैसला अंतरी पांडुरंग. वा धर्म होते ते पुन्हा बोल. काय केलं संत महात्म्याने? हे काही उपकार सांगण्यासारखे का? मी अगोदरही म्हणलं, शरीराला झालेला एखादा रोग महाराज कुठल्याही दवाखान्यात जाऊन पैशाच्या द्वारा काढता येत, पण अहंकारासारखा रोग झाला, डॉक्टर आहे कोणी एखादा म्हणलं का मला रागच येतोय जास्त, घ्यायला काहीतरी करा बरं तुम्ही. आमच्या सारख्याला बी जर विचारलं राग येतोय काय करावं लागेल, आम्ही म्हणतो आणू नका, दुसरं औषधच नाही. कुणाचा राग येतोय ते म्हणते पत्नीचाच जास्त येतोय, आम्ही सांगतो ते तर कधीच आणू नका. दुसऱ्या कुणाचा आला तरी चालेल पण तेवढा आणू नका.
काय ह्याला औषध आहे? क्रोधासारख्या विकारासारख्या गोष्टीला शरीरातून काढायला औषध आहे का? संत महात्म्याच्या जीवनाकडे बघायचं ना, आपण सहन करीत राहायचं. सहन करायची एकदा सवय लागली, बाहेरचं कातड एवढं रट होतं, जसं माणसाला सुई द्यायला थोडी लहान असते, जनावराची थोडी मोठी असते. लहान्या सुईनं मोठ्या कातड्यावाल्याचं जसं काम होत नाही ना, तसं सहनशीलता करायची परमार्थात सवय लागली, एकदा सहन करणारा माणूस. बाकीची माणसं म्हणते का सगळं गाव तुमच्या विरोधात गेलंय, ते म्हणतो गावातच शहाणं कोण आहे, याला भजनी म्हणते. कुठं लक्षात घ्यावं? लोकांचं लक्षात घेऊन जमतंय का? घरची लोक शहाणी म्हणे ना, कोण आहे शहाणं गावामध्ये? उगं सहन करीत राहायचं. माऊली ज्ञानोबरायासारखं अद्वितीय ज्ञान ज्यांच्या ठिकाणी होतं, त्यांना सुद्धा जगाने एवढा त्रास दिला. मग आपल्याला थोडाफार प्राप्त होणार आहे. सहन करीत राहायची, सवय लावायची. परमार्थात आलं की संत महात्म्याच्या संगतीने ही सवय प्राप्त होते. लक्षात घ्या. मग संत महात्मे काय करतात? सांभाळ. सांभाळिले सांभाळिले वा. सांभाळिले मराठी भाषेमध्ये आपल्याला शब्द लक्षात येतात. ओसिती वेगळी आणि सांभाळीती वेगळी. ओसणं वेगळं आणि माणसं म्हणते तुमचं शरीर सांभाळा बरं का, तोल सांभाळा. काय सांभाळा? डोळे दिलेत महाराज, त्याचा तोल सांभाळला पाहिजे. पोसणारी माय बाप आहे आणि सांभाळणारे संत आहे. आई वडील पोसायचं काम करतात, सांभाळू शकत नाही. जन्म मरण जाया संत संग. लक्ष देऊन ऐका. पोसायला माय बाप आहेत, सांभाळण्याची जिम्मेदारी घेत नाही. आई भजनी, बाप ही भजनी. गाव बी भजण्याचं आणि भजनी नंबर 1 मुलगा एवढा निघाला, कर्मावर सोडून द्यावं लागतं. ते म्हणजे आपण तरी काय करावं, त्याचं गेल्या जन्मातलं असं. घरात 24 तास ज्ञानेश्वरीचं पारायण असल्यामध्ये महाराज चन्नात ही येडी बाबळ उगवली. काय करावं? ते गेल्या जन्मातलं असत, गेल्या जन्मातलं असत. आपलं कर्तव्य काय आहे? घर बांधून ठेवले, जमीन घेऊन ठेवली, त्याच्या जीवनात लागेल तेवढा पैसा बी आपण कमवून ठेवलाय. आता त्याचं कर्म
संत त्याचं कर्म म्हणत नाही. मी सांगायलोय मायबाप पोसायचं काम करतात, संत सांभाळायचं काम करतात. संत त्याचं गेल्या जन्मातलं कर्म म्हणत बसत नाहीत. संताचं सामर्थ्य एवढं आहे, त्या भावनेनं तो जीव जर महाराज तिथं आला तर त्याचं गेल्या जन्मातलं कर्म सुद्धा बदलून टाकतात. म्हणून सांभाळते या जन्मातलं नाही. गेल्या जन्मात जरी एखाद्या वेळेस त्याच्याकडून काही दोष घडलेले असते तर तिथवरचाही संबंध संत महात्मे तोडतात. एवढं सामर्थ्य संताकडे आहे. म्हणून सांभाळते तैसे माझे येती सांभाळीता, तैसे माझे येती सांभाळीता, तैसे माझे येती सांभाळीता, तैसे माझे येती सांभाळीता. वासरासारखा, वत्सासारखा. वत्स याच्यातलं एक सिद्धांत तुम्ही लक्षात घेतला नसल. वत्स तू का म्हणे वत्स, धेनू, धेनू आणि वत्स. वत्स याचा अर्थ आहे वासरू, धेनू याचा अर्थ काय आहे. पण धेनू शब्दाचा व्याकरणानं अर्थ करीत असताना व्यालेली गाय असं केलं. आणि वत्स याचा अर्थ नेटकं जन्मलेलं वासरू. अहो किती दिवस गाईला चिंता आणि किती दिवस वासराचं गाईवर प्रेम. जन्मभर का, जन्मभर. 10-5 वर्ष, 4-2 वर्ष गेल्यानंतर त्या वासरालाही ही माझी आई ओळखू येत नाही, आईलाही ही माझं वासरू ओळखू येत नाही. वत्स आणि वासरू हे नावही राहत नाही. वासराचा बैल झाला, वासराचा काय झाला. आणि पुन्हा बैल जर महाराज दुसऱ्याच्या ताब्यातला झाला, कशाची त्याला आईची आठवण राहते. म्हातारी नुसतं एका जागेवर बघसून बघते, त्यांची नुसती चर्चा असते. महाराज फार लेकरं चांगली होती, पण बैल झाला हो, काय झाला. आणि एकदा बैल झाल्यावर महाराज मग काय सगळं कठीणच आहे की. म्हणून ती दशा सांगितली. तुका म्हणे वत्स धेनू याच्या चित्ते. त्याच काळामध्ये ती व्यालेली गाय जर असेल, लईच दूर असेल महाराज गोठ्यापासून, तरी सुद्धा तिथं खात असताना सुद्धा तिचं चिंतन तिथपर्यंत असतं. धेनू चरी वनांतरी, चित्त बाळ कापे घरी. त्याला सुख दुःख प्राप्त झालं, त्याचं महाराज स्वतःच पोट नाही भरल याचा विचार करीत नाही, पण लवकरात लवकर जाऊन त्याचं पोट भरलं पाहिजे असा विचार त्या ठिकाणी असतो. असं संत महात्म्याने आम्हाला सांभाळायचा प्रयत्न केला. एवढा सांभाळ केला, आता आमच्या ठिकाणी भीती राहिली नाही. भय निरसली खंती. काय आता भीती राहिली नाही. कशाचं भय तरी होतं, पुन्हा आता जन्म मरणाला यावं लागेल हे भय होतं. संत महात्म्याने आकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. या संत महात्म्याच्या संगतीनं इंद्रियाला तादात्म्य प्राप्त झालं. इंद्रिय अधीन होते, आम्ही इंद्रियाच्या अधीन होतो. इंद्रियावर चांगल्या प्रकारचं तादात्म्य मिळालं. आमच्या वासना, इच्छा आता जे पाहिजे तेच अपेक्षित येते जर महाराज न कल्पना करताच मिळत असत, संत महात्म्याच्या संगतीतला लाभ आहे. ज्याची इच्छा आपण करू, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा ते ते कल्पतो. आणखी सांगता येईल, एका जनार्दनी संत पूर्ण करीती न जाणो. जी जी अपेक्षा करू ते ते संत महात्मे जर पूर्ण करीत असतील, नको म्हणेल तितकं येतं संताच्या संगतीनं.
नको म्हणून तितकं. आता तुम्हाला जर सोपं सांगायचं म्हटलं, असल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लक्ष द्या. विठ्ठला 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 दिवस उन्हाळ्याचे महाराज. 300-400 रुपये दिवसाला मला वाटतं गड्याला महिन्याला हजेरी असेल दिवसाची. किती देतात? तरी सुद्धा परळी तालुक्यात नसतील कामाला, इतकं जातात. तुमचं सगळं राहणीमानाचं थाट बघितलं मला वाटत नाही कुणी कामाला जाणार असेल. लोक जातील. लोक दिवसभर काम करावं लागतं. कसं त्याची तितकी महाराज दादागिरी ऐकून घ्यायची. उन्हातानाचं पाण्याचा विचार न करता एवढं काम करायचं. तरी 200-400 रुपये पुन्हा महागायला गेले. आज देतो, 8 दिवसाला देतो, 15 दिवसाला देतो. आता इथं नुसतं गळ्यामध्ये माळ घालून टाळ घेतला महाराज, भजण्याच्या रांगीत उभा राहिलं तरी पाया पडून 500 देते. बरं का नाही? उन्हाची सोय नाही. पुन्हा आणखी दररोज मिष्टान्नाचं भोजन आहे. कसल्याही प्रकारची उणीव नाही. हे संत महात्म्याचं सामर्थ्य आहे. न सांगता, न कळता, न जाणो, अपेक्षा न करता जर सर्व भोग संत महात्म्याच्या कृपेने जर प्राप्त होत असेल तर आम्ही अपेक्षाच का करावी? महाराज म्हणतात, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. संत महात्म्याचं सामर्थ्य एवढं आहे. प्रपंचिकानं जी इच्छा केली ती पूर्ण करतात. परमार्थिकानं ज्ञानाची इच्छा केली तीही संत महात्मे पूर्ण करतात. प्रपंचिक मनुष्याला जे जी इच्छा असेल ते पूर्ण करतात. आता ही नगर भोजनाची पद्धत आहे. एवढा कष्ट खर्च केला जातो महाराज, एवढा मोठा. त्याला नवस्फूर्तीच म्हटलं जातं. आपण काहीतरी भगवंताकडे अपेक्षा करायची, संतांकडे अपेक्षा करायची. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे करू म्हणून संकल्प करायचा. प्रपंचिक माणसाला जे लागल ते सुद्धा संत महात्मे देतात. एवढं सामर्थ्य संतांचं आहे. म्हणून संतांकडे कसल्याही प्रकारची उणीव नाही. अशा संत महात्म्याने आमचा सांभाळ केला. आता किती सांभाळलं? महाराज म्हणतात, काळाची सुद्धा सत्ता आमच्यावर चालू शकत नाही. एवढा सांभाळ केला. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे तुम्ही
निरसली खंती संत महात्म्याची कृपा असल्यावर दैव योगानं अशा कुटुंबावर एखादा आघात जरी आला ना तरी संत महात्म्याच्या कृपेने हे सहजासहजी निरसन होतात. मनुष्याचे सगळे काळ काही चांगले राहतील असं काही महाराज कल्पना करण्यासारखं नाही. कुणासाठी कोणता काळ भगवंतानं कसा निर्माण केलाय काही सांगता येत नाही. पण मनुष्यानं चांगल्या वाईट काळामध्ये भगवंताची
आस धरली पाहिजे, संत महात्म्याच्या सहवासात राहिलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यासाठी पुढील येणारा काळ सुद्धा चांगल्या प्रकारचा असला पाहिजे. महाराज म्हणतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आपली नियोजित कीर्तनाची वेळ संपून जास्त वेळ झालेली आहे. ज्यांच्या उदार अंतकरणाने एवढं मोठं आयोजन आहे, श्रीयुत मारुतरावजी तात्यारावजी गुट्टे आणि त्यांचे दोनही चिरंजीव अर्थात श्रीयुत वैजनाथराव आणि सोमनाथराव, या दोनही चिरंजीवांना आणि समस्त गुट्टे परिवाराला अंतकरणापासून धन्यवाद. एक कार्यक्रम नुसतं करणं महत्वाचं नाही, कुटुंब सगळं भाविक आहे आणि मोठा कार्यक्रम करण्याची इच्छा सगळी आंतरिक स्वरूपाची होती. म्हणून गोदमेश्वराच्या दरबारामध्ये एवढं मोठं कार्यक्रमाचं आयोजन केलं. पुनश्च एकदा या समस्त गुट्टे परिवाराला अंतकरणापासून धन्यवाद. विशेष करून कार्यक्रमासाठी प्राध्यापक टी.पी. मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळेतली वेळ काढून त्यांचं गुट्टे परिवारावर आणि या गावकरी मंडळीवर असणारं जे नातं आहे, स्नेहाचं नातं, ते नातं जोपासण्यासाठी टी.पी. मुंडे सर सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव अर्थात प्रदीप भैया मुंडे जिल्हा परिषद सदस्य ते सुद्धा उपस्थित आहेत. भीमरावजी मुंडे हे सुद्धा उपस्थित आहेत. आता सगळ्याची नावं काही घेणं शक्य नाही आणि माझं कीर्तन पहिलंच इथं असल्यामुळं मला परिचित काही सगळे नाहीत. परंतु जे आहेत तुम्ही सगळे आमच्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ आहात. सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळी उपस्थित आहेत आणि सिस्टीम तर काही कार्यक्रमावाल्याचीच आहे, असंच आहे ना, सिस्टीमवाल्याचाच कार्यक्रम आहे. चांगल्या प्रकारची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. आमचे गोविंदरावजी गुट्टे यांच्याकडून मिळालेलं आमंत्रण आणि त्या सेवा करण्याचा सहयोग मला प्राप्त झाला. समस्त पंचक्रोशीतील नंदनज असेल किंवा लोकरवाडी असेल, बहारजवाडी असेल, कासारवाडी असेल, ढेबेवाडी असेल, जिरेवाडी आणि सर्व पंचक्रोशीतील गुट्टे परिवाराची सर्व आत्पेष्ट मंडळी, एखादं गाव राहिलं असलं तर ह्या परिसरातलंच असेल असं लक्षात घ्या. म्हणून झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.